डोणगाव बुद्रुक येथे शिवदीक्षा संस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोणगाव बुद्रुक येथे दिनांक 3 मेला 108 श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदीक्षा संस्कार आणि गुरु उपदेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तरी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन तपोपूर्ती अखंड शिवनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय। मी सुभाष आनंदराव पाटील मुंके मोजे डोणगाव बुद्रुक येथे अखंड शिवनाम सप्ताह तपोपूर्ती वर्ष 12वे या निमित्तानं आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसाची महाप्रसादाची सेवा आम्हा दोघांना लाभलेली आहे। श्री बसवंत भीमराव पाटील मुंके, सुभाष आनंदराव पाटील मुंके। त्या निमित्तानं मी आवर्जून गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळवितो की दुपारी ठीक 1 वाजता ते 3:30 पर्यंत महाप्रसाद चालू राहणार आहे। त्या निमित्तानं महाप्रसाद घेण्यासाठी खरंच एकदा डोणगावचा शंभो महादेवाची कृपा होण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी डोणगावला येऊन महाप्रसाद घ्यावं ही नम्र विनंती करतो। आता लगेच सकाळी ठीक 7 वाजता रुद्राभिषेक झालेला आहे। लगेच आता 8 वाजता परमरहस्य ग्रंथ पारायण लगेच सुरुवात होणार आहे। तदनंतर व्यंकट महाराज पिंपळगावकर यांचं प्रवचन होणार आहे। त्यानंतर भजन होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवपाठ होणार आहे। संध्याकाळी 9 वाजता कीर्तन होणार आहे। ठीक 9 ते 11 108 विश्व चैतन्य गुरुवर्य साखरखेडकर यांचं सुसाव्य असं कीर्तन होणार आहे। त्यानिमित्तानं सर्व पंचकृषीतील व गावातील भक्तांना विनंती करतो, या दिवसभर कार्यक्रमांचा सर्वांनी येऊन अवश्य लाभ घ्यावा, अवश्य लाभ घ्यावा, अवश्य लाभ घ्यावा। उद्या श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनी दीक्षा व गुरुचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व सद्भक्तांना ज्यांना गुरु करून घ्यायचं आहे त्यांनी गुरु करून घेऊ शकता। ज्यांना दीक्षा घ्यायच्या आहेत 8 वर्षाच्या नंतर जे काही असतील ते दीक्षा घेऊ शकतात। आणि ज्यांनी गुरु करून घेतले नाही, दीक्षाच घेतलेले आहेत, गुरु करून घेतले नाहीत, त्यांना पण गुरु करून घ्यावं आणि आपलं जीवन कर्तार्थ करून घ्यावं। कारण का या सत्कार्यामध्ये जे काही सहकार्य करतील, जे काही या ठिकाणी या भगवंताच्या कार्यामध्ये रतमान होतील, त्यांना भगवान शुभ आशीर्वाद देणार आहेत। कोणाचंही त्या ठिकाणी ठेवून घेणार नाहीत भगवान परमात्मा शिवशंकराने। कारण का सगळ्याला दाता आहे तो आणि सगळ्याला देणार आहे। फक्त आपली एवढीच इच्छा आहे की त्यांची सेवा घडावा, एवढंच इच्छा आहे भगवंताची। आणि त्यांच्याच कृपेने हे सगळं काही होत आहे, त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं काही पूर्ण होत आहे। आणि त्यांचा आशीर्वाद नसेल तर हे सगळं होऊ शकत नाही। त्याच कृपा आशीर्वादाने हे सगळं घडत आहे। आणि त्यांच्याच कोणत्या पूजेचं यामध्ये पूजेचं काय साहित्य लागणार आहे तर तुम्ही काय सांगाल भाविकांना? गुरु महाराजांच्या पूजेचं साहित्य, गुरु महाराजांचे काय गुरुसाठी एक पावती आहे, दीक्षासाठी एक पावती आहे। आणि ज्याला गुरु करून घ्यायचे आहे त्यांनी थोडं ताट, तांब्या, नारळ, लिंग, रुद्राक्ष आणि रुद्राक्षाची माळ गुरुच्या हातावरून आपल्याला आपल्या गळ्यामध्ये गुरु महाराजांना घालणार आहेत। आणि दीक्षा घेणारा नाही, फक्त एक नारळ थोडं घेऊन यावं। लिंग हे गुरु महाराजांनीच देणार आहेत। आणि अशा पद्धतीने सर्व काही पूजा विधी, होम विधी होणार आहे आणि दीक्षाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होणार आहे। आणि सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि नोंद माझ्याकडे करावी। जरी नोंद जरी नाही झालं तरी यावं आणि त्या दिवशी सुद्धा नोंद होईल, उद्या सुद्धा नोंद होईल असे मी सर्वांना सूचना करतो। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।